पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा स्वयंसेविकांनी आज जोरदार आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला। अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या विविध थकबाकीच्या प्रश्नावर संताप व्यक्त करत आता नाही तर कधीच नाही अशी भूमिका घेत स्वयंसेविका रस्त्यावर उतरल्या। कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा दिल्यानंतरही हक्काचा मोबदला न मिळाल्याने आशा सेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून तत्काळ मानधन वितरित करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। बघा, आम्ही ना कोरोनामध्ये काम केलं होतं। त्या टायमाला आम्हाला गव्हर्नमेंटनी कबूल केलं होतं महिन्याला 1000 रुपये ग्रामपंचायतून देणार, 20-21 त्या दरम्यानचे, आणि त्यावेळेला आम्हाला ते पैसे दिले नाही आणि ते पैसे आम्हाला मिळावे त्याचा GR सुद्धा आलेला आहे आणि त्याचे लेटर्स आम्ही कलेक्टर साहेबांकडे सर्व अधिकाऱ्यांकडे दिलं होतं। तेव्हा याच्या अगोदर 12 फेब्रुवारीला हा मोर्चा झाला होता आणि त्याही आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही हा पैसे मिळवून देऊ, पण त्याही आम्हाला हे काय पैसे मिळवून दिले नाही। आताच 15 दिवसापूर्वी आम्ही परत निवेदन दिलं की आम्हाला हे पैसे मिळवून द्या, नाहीतर आम्ही 30 तारखेला मोर्चा आणतो, तरी याची आमची दखल घेतली नाही। तसेच आता हा 6वा महिना आहे, आम्हाला केंद्र सरकारचा एकही रुपया आलेला नाही। तसेच 22 आणि 23 पासून आशांनी क्षयरोगाचं काम सतत क्षयरोगाचं काम करत आहेत, पण एकही रुपया आशांना दिला नाही। प्रत्येक म्हणजे 1 महिन्यात 6 महिन्याचं 1.5 महिन्याचं असे प्रत्येकाला वेगवेगळे पैसे आहेत। आज एवढ्या जिल्ह्याच्या आशा आहेत, एकही आशांना पैसा दिला नाही। तसेच आता आम्हाला मात्रा रॅप असे कुठे कार्यक्रम करायला सांगतात मोबाईलवरती, पण आमचे मोबाईल चालत नाही, हँग होत आहेत। आम्ही पूर्वीपासून मागणी करतोय की तुम्ही आम्हाला शासनातर्फे मोबाईल्स द्या, आम्हाला तेही देत नाही। परत रिचार्ज मागतोय, आम्हाला रिचार्जही देत नाही आहे। सर्व शासन फक्त आमच्याकडनं काम करून घ्यायचा प्रयत्न करतोय, नाही आम्हाला पगार देत, आम्हाला नाही काही, फक्त कामाशिवाय आम्हाला कुठलाही वापर केला जात नाही। त्यामुळे आम्ही आंदोलन सुरू केलेले आहे।